पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत। मी महाराष्ट्र प्रतिनिधी योगीराज परदेशी, माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन साहिल परदेशी सांबरे। आज आपण महाराणा प्रताप जयंती निमित्त येथे जमलेलो आहेत। आपण या रस्त्याला दगडी नागोबा पासून तर घोरपडी पेठ पर्यंत या रस्त्याला पूर्वी नाव देण्यात आलं होतं। आमचे जे पूर्वज व समाजाचे बांधव जे होते त्यांनी नाव दिलेलं होतं महाराणा प्रताप रस्ता। हे पवार सरांनी नाव दिलेलं आहे आणि त्यांनी ते नाव दिलेले आहेत। त्याचा पाठपुरावा करून तो रस्ता हा काही बांधकामामुळे हा चोरीला गेला होता, तो शोधून काढण्याचं काम आपले समाजाचे राजपूत सोशल वॉरियर्स याचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री किशोर बापू राजपूत हे आपल्याला यापुढील जे पाठपुरावा केला त्याविषयी आपल्याला माहिती देतील। बापू, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे। आपण जो या रस्त्याला नाव जे चोरीला गेलं होतं, आपण भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाला आपण निवेदन वगैरे दिलं राजपूत समाजाच्या वतीनं, तर आपण या रस्त्याला जे पुन्हा शोधून काढण्याचं काम केलंय त्याविषयी पुणे डिजिटल मीडियाला व पूर्ण राजपूत समाजाला आपल्याविषयी माहिती द्या। प्रथमतः तुमच्या पुणे डिजिटल मीडियाचा आम्ही स्वागत करतो की आमच्या या छोट्याशा राजपूत समाजाच्या कार्यक्रमाला आपण नेहमी उजाळा देता। आज महाराणा प्रतापजींची 485वी जयंती आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळं राजपूत समाज आणि सर्व हिंदू समाजात एक आनंदाचं वातावरण आहे। नुकतंच त्या ठिकाणी आमचे जयकुमार रावलजी बी येऊन गेले, त्यांनी अभिवादन केलं, आम्ही सगळे होतो। सांगायची गोष्ट या निमित्ताने हीच की आम्ही या ठिकाणी आम्ही सर्व क्षत्रिय राजपूत समाजाची लोक म्हणजे मनीषा असेल, स्वप्नील असेल, सुदेश, सुरेंद्र सगळे आपण लोक मिळून या ठिकाणी समाजाचं काय ना काय कार्यक्रम चालू असतो। मला खरं म्हणजे खंत याची वाटली की मी ज्यावेळेस गाडी घेऊन टिळक रोडला जातो तर लोक कुठे किंवा काय म्हणलं तर मी टिळक रोडवर आहे, एसपी कॉलेज म्हणत नाही, मी टिळक रोडवर आहे। मग छत्रपती शिवाजी महाराज रोडवर असले तर ते म्हणणार मी शिवाजी रोडवर आहे। आणि मात्र आमचा हा जो पुण्यातला राजपूत समाजाच्या म्हणजे महाराणा प्रतापजीचं नाव असलेला रस्ता एकमेव पुण्यात असताना आम्ही इथं असलेले आम्ही काय म्हणणार, कुठे मिडगन पोलीस चौकीजवळ आहे, कुठे रे कस्तुरी चौकात आहे, कुठे मोमीनपुरात आहे। म्हणजे आमचं तुम्ही म्हणल्याप्रमाणे आमचा महाराणा प्रताप रस्ता हरवलाय का काय, ही खंत ज्यावेळेस माझ्या मनात आली मी खूप याचा विचार केला। मागणी बी बोर्ड बसवलेले होते। आपण ह्यावेळेस काय केलं तर आता यांना चांगली जाग आणायची म्हणून एक आंदोलन केलं राजन भैया, की तिथे गेलो आपण साक्षीला होता। मग त्या अधिकाऱ्याला घेराव घालून त्यांना निवेदन देऊन हे सगळं केलं। त्यावेळेस मनीषजी होते, सगळे आपली लोक होती, सुदेशजी होते। आणि मग ते निवेदन देऊन कॉर्पोरेशन हलत नसतं। आमचे जेई कुठे गेले, देवेंद्र राजपूत, तर ते त्या ठिकाणी त्यांच्याकडे इकडे आहे। या माणसाला मी इतका छळ केला जे बरं याच्यावरचे की बाबा, आणि ते बी राजपूत समाजाचे, तर ते निवेदन देऊन सगळं शांत झालं। पण नंतर काय पाठपुरावा आहे ना, मग त्यांनी ते लेटर हेरवर सगळ्या चौकाची नावं हे ते सगळं मागितलं, त्यांना दिलं, त्यांनी बी सहकार्य केलं आणि आम्ही सगळे मिळून आज आपण हा रस्त्याला पुन्हा एक म्हणजे जी धूळ बसली होती किंवा नाव ओळख झाला होता, अपरिचित झाला होता रस्ता, तो परिचित करण्याचं काम आज केले। बाकी काय नाही, सर्व या ठिकाणी विशेष म्हणजे या संपूर्ण भागात समस्त राजपूत समाज मोठ्या प्रमाणात असतो। आणि म्हणजे राजपूत म्हणजे बलवार असतील, लोहार असतील, नाईक असतील, काची असतील, किराण असतील, मल्लव असतील, तुम्हाला सगळे ह्या परिवारात भेटतील, लोधी भेटतील। परंतु आज मी खंत बी सांगतो की ते कबूल बी केलं पाहिजे की या सगळं संपूर्ण एवढी ताकद असताना एक आमदार निवडून येऊ शकत असताना आमचे जी मरगळ आहे ना ती आम्हाला कुठेतरी मागं ओढतीये आणि ती पुढे आपल्याला नेण्यासाठी ही चळवळ छोट्या छोट्या मार्गाने का व्हायना केली पाहिजे। मग किशोर बाप्पू करत असेल तर मला साथ द्या, मनीष करत असेल तर त्याला साथ द्या, पण ही चळवळ पुढे गेली पाहिजे, कारण राजपूत टिकला तर देश टिकणार आहे। आज मी तुम्ही बघा त्या कुरेशीबाई ती लढाई पाकिस्तानच्या होती, तिच्याबरोबर एक राजपूत महिला लढत होती। पुलवामाचा मी तर आता या ठिकाणी सांगाल, पुलवामा जे कांड घडलं त्याचा अजिबात आपल्याला पुलवामा पहिले झालं नंतर पहलगाम, पण पुलवामाचा तळचा तपास काही झालेला नाहीये। आणि त्या ठिकाणी 45 सैनिक जे मारले गेले त्यांचा रक्ताचा चिखल झाला, त्यामध्ये जास्तीत जास्त राजपूत होते। म्हणजे या देशाला त्याग करणारे, देशासाठी लढणारे राजपूत असतात। म्हणून आज त्यांना बी आपण त्यांना श्रद्धांजली वाहू। आणि आज या ठिकाणी सर्व 4-5 ठिकाणी महाराणा प्रताप रस्त्यावर आपण बोर्ड लावलेले, सगळे उद्घाटन राजन शेठ आहेत, दोन्ही राजन शेठ आहेत, सुदेश आहेत, मनीष भैया आहेत,
स्वप्नील आहे, मिलन भैया आहे, सगळ्यांनी या ठिकाणी केलं अतिशय उत्साहात. विजय भैया परिवार आहेत, सगळ्यांचे या ठिकाणी आभार. आणि आज आपण या रस्त्याला जे महाराणा प्रताप रस्ता आहे तर हा बोर्ड फलक जो आज आपण ओपनिंग केलेला आहे तर हा कोणत्या कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या कोणत्या चौकात आपण बसवलेला आहे त्याची माहिती. हा, आता काय होतं, घोरपडपेठ पोलीस चौकी पुढे पहिले फार जुना 20-25 वर्ष बोर्ड होता, तो त्यांनी ते काय खोदाईत विदत कॉर्पोरेशनने काढला आणि तिकडे मग हे नव्हतं, तिथे एक लावला. परत आता आपण थांबलो इथे एक लावलेला आहे मिडगंज पोलीस चौकी, आणि आता कस्तुरी चौकात एक लावलेला आहे. त्याच्या पुढे हमजे खान चौकात एक लावलेला आहे. आणि याच्या पुढे आपण जिथं सुरुवात होती ना गावकोस मारुती, तिथे एक चांगलं स्मारक रूपी त्यांचं एक रस्त्याचं आपण नाव द्यायचं आमचा असा निश्चय आहे, आमचा प्लॅन. अच्छा, आपण पुणे डिजिटल मीडियाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आपले माजी नगरसेवक मनीषजी साळुंके हे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आपण जो प्रयत्न केला, पाठपुरावा केला भवानी क्षेत्रीय कार्यालय या निमित्त आणि त्यातल्या ज्या उप आयुक्त सहाय्यक आयुक्त ज्यांनी आपल्या शब्दाला मान देऊन आज आपल्याला ही मोठी मदत केली, याविषयी आपले मनोगत व्यक्त. नमस्कार. या ठिकाणी नुकतंच आमचे राजनभाई आणि राजन भाऊ काची यांच्या मार्गदर्शनात आमचे सर्व सन्माननीय अतिथी पाहुणे, आपले सर्व क्षत्रिय राजपूत समाजाशी संबंधित असलेले सर्व 12 बलुतेदार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक राजन शेठ काची आहेत, राजनभाई आमचे परदेशी आहेत, त्यानंतर आमचे विजयभाई परिहार आहेत, त्यानंतर आमचे ओमभाई भाटी आहेत, यानंतर आमचे नाईक आहेत, त्यानंतर परदेशी आहेत, काची आहेत, दीपक भाऊ राजपूत आहेत. असे सर्व मान्यवर आहेत तिथं, सगळे सक्षम नेतृत्व करणारी लोक मंडळी आपण या ठिकाणी आपण पाहत आहोत. या ठिकाणी हा जो महाराणा प्रतापांचा जो फलक इथं या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, जवळजवळ 10 ठिकाणी आता किशोर भैया राजपूतांनी सांगितलं, त्यांचा पाठपुरावा करण्याकरता देखील आपलं जे पुणे डिजिटल जे आहे, तुम्ही मीडिया आमच्या सोबत होता. किशोर भैयांनी हा विषय आणला की पुणे शहरामध्ये ज्या आपण इकडे तिकडे पाहतो, सगळेजण त्या रस्त्याचं मार्गाचं नाव घेत असतात. पण काय होतं माहिती का, या मार्गाचं नाव घेण्याकरता आपण कमी पडतो, तुम्ही आम्ही कमी पडता. महाराणा प्रताप ही अशी व्यक्तिमत्व आहे, छत्रपती शिवराय म्हणजे हे राष्ट्रपुरुष आहेत, यांचं नाव कुणी पोचू शकत नाही किंवा घालू शकत नाही. हे खूप महान आहेत, हे त्यांच्या उंची खूप त्यांची मोठी आहे. पण आपण सर्व समाजाने, आपण सर्व थरातल्या प्रत्येक व्यक्तीने महाराणा प्रताप हे आपले आदर्श आहेत असं सर्वांनी मनामध्ये बाळगून या परिसराची येणाऱ्या काळामध्ये देखील इथले स्थानिक जी मंडळ आहेत, ती मंडळाकडून देखील काम करणारे कार्यकर्ते जे आहेत ते आपले सगळे हिंदुत्ववादी विचाराचे आहेत आणि ह्या राष्ट्रपुरुषांना नमन करणारे असे व्यक्तिमत्व आहेत. अशा सर्व कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी आव्हान करतो की येणाऱ्या काळामध्ये हा महाराणा प्रताप रस्ता जो आपले शामराव पवार म्हणजे आमचे मामा होते आणि त्यांनी अतिशय काँग्रेस पक्ष कुठला पक्ष आहे तो विषय नाही, पण त्यांनी खूप चांगलं नेतृत्व केलं होतं. त्यांच्या डोक्यात आलं की बाबा या परिसरामध्ये किशोर भाऊंनी आमच्या सांगितलं त्याप्रमाणे की या परिसरामध्ये सर्व आपला समाज राहतो, त्याकरता या महाराणा प्रतापांचा मार्ग या ठिकाणी असला पाहिजे. हा 1 किलोमीटर अंतरात आहे, बरोबर ना भाऊ? संत रोहिदास पथ ते आपले घोरपडी पेठेपर्यंत 2.5 किलोमीटर आहे. सॉरी, आता राजपूत साहेब आपल्याला सांगतायत 2.5 किलोमीटरचा आहे. असा हा मार्ग आहे. पण येणाऱ्या काळामध्ये या सर्व आपण तुम्ही आम्ही सर्वांनी करायचंय. येणारा मार्ग आमच्या किशोर बाप्पूंनी सांगितलं, अतिशय किशोर बाप्पू देखील राजन शेठ धडपडत असतात, वॉरियर्सच्या माध्यमातून काम करत असतात, महाराणा प्रतापांच्या नावाने काम करत असतात. समाजामध्ये एक अतिशय त्यांनी चांगली चळवळ लावलेली आहे. आमच्या स्वप्नील नाईकने देखील अतिशय पतित पावन हिंदुत्व विश्व हिंदू परिषद असं हिंदुत्वाचं काम म्हणजे जी कार्यकर्ते काही लोकांचं मनोबल असं नसतं, पण या आमच्या कार्यकर्त्यांमध्ये क्षत्रिय राजपूतांचं रक्त असल्यामुळं काय राजपूतांचं रक्त असल्या कारणामुळं आपल्याला ह्या आपल्या डीएनए मधून आलेलं आहे. त्यामुळे आपण चळवळीमधील लढणारे आपण एक सैनिक आहोत. अशा या परिसरामध्ये अनेक जे हिंदुत्वाच्या विचाराचे जे काही उपक्रम या ठिकाणी होतात त्यामध्ये आमचा स्वप्नील नाईक अतिशय पुढाकार घेऊन काम करत असतो. असे आम्ही सर्वजण या ठिकाणी आमचे किराड आहेत, भाटी आहेत, आमचे सुरेंद्र भाऊ काची आहेत आणि राजन शेठच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही तर काम करत असतो. आमचे भाऊ सुदेश भाऊ आहेत. सुदेश भाऊ बी वेगवेगळे आम्हाला प्रत्येक वेळी चांगल्या गोष्टी सांगत असतात. कुमार साहेब आहेत माझे बंधू, मिलन भाऊ असे सर्वजण या ठिकाणी राजन शेठ काजी. आम्हाला यावेळी 2 राजन भेटलेत. आम्हाला राजन भाऊ तर आमच्या वडीलधारी आहेत, ते कायम मार्गदर्शन करत असतात.
राजन भाऊ आमचे गेले 40 वर्ष पतित पवारांबरोबर भाजप बरोबर माझ्या त्यांच्याबरोबर कामाचा परिचय आहे. असं सगळं काम करत असताना येणाऱ्या काळात देखील आम्ही हातात हात घालून किशोर भैया असतील, नाईक असतील, आम्ही सर्वजण इथं जेवढे उपस्थित आहेत चांगल्या प्रकारे भविष्यामध्ये आणखी चांगलं काम करू एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि आपल्या पुणे डिजिटलचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. परदेशी साहेब तुम्ही देखील आम्हाला सहकार्य करता, तुमचेही आभार. या ठिकाणी सर्व इथं आल्याबद्दल त्यांचे आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय छत्रपती शिवराय, जय महाराणा प्रताप की. राजपूत समाजाचे माजी नगरसेवक शिवसेनेचे राजन काचीशेठ हे आपले मनोगत व्यक्त करतील. सर्व उपस्थित बंधूंनो, आज या ठिकाणी महाराणा प्रताप जयंतीच्या निमित्तानं जो एक उपक्रम आपले किशोर राजपूत आणि त्याचे सर्व मित्रांनी या ठिकाणी जो हा 50 वर्षापूर्वी रस्ता होता आणि रस्त्याला बोर्ड होते अनेक ठिकाणी आणि ते बोर्ड थोडेसे तुटले होते, त्याचा पाठपुरावा करून आणि आपले राजपूत साहेबांनी त्यांना बरीच मदत केली आणि आज 25-30 वर्षानंतर हे बोर्ड लागले. आता अनेक लोकांनी आठवण करून दिली. त्यावेळी नामदेवराव काची माझे वडील हे सुद्धा अध्यक्ष होते आणि शामराव पवार 1978 ला मार्केट यार्ड गेलो वरती आणि त्यावेळी शामराव सायकलवर यायचे भेटायला आणि इतके घामाघूम व्हायचे की अख्खा एक तांब्यात ते पाणी द्यायचे. अशी जिद्द त्यांची होती. ती जिद्द आपल्या सगळ्यांमध्ये यायला पाहिजे. आज या ठिकाणी उपस्थित असलेले आपले महाराणा प्रताप म्हणजे उल्हासिंग परदेशी वय वर्ष 80 न थकता तो महाराणा प्रताप आपला उभा आहे आणि यज्ञदत्त सारखे आता नवीन मुलं तुम्ही सध्या सगळं आता ही ज्योत ही पेटलेली दक्षता ती ठेवली पाहिजे आणि किशोरच्या मागे सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. मनीष आहे, सुदेश आहे, सुरेंद्र आहे, बाकी सगळेच आहेत. तुम्ही अत्यंत चांगलं काम करताय. सगळ्यांना धन्यवाद. पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. खरं तर पुणे डिजिटल मीडियाचं मनापासून आभार. राजपूत सोशल वॉरियर्स ही गेल्या 6 ते 7 वर्षापासून समाजामध्ये विविध 10 वर्षापासून विविध घडामोडींवर उपाययोजना उपक्रम राबवते. कोरोना काळामध्ये महाराष्ट्र सहित पुणे रेड अलर्टवर आलं. तो एरिया म्हणजे आपला इथला एरिया, पण इथल्या नागरिकांना या नागरिकांच्या जे काय आपले पहिले कोरोनाचे 14-15 पेशंट सापडले त्यानंतर पुण्यामध्ये आपला भवानी पेठ हा अलर्ट झाला. या भागामध्ये 351 बाटल्यांचं त्यावर रक्तदान शिबिर आपण घेतलं होतं. बरोबर आहे का चुकीचं? नाही, राजपूत सोशल वॉरियरच्या माध्यमातून फक्त राजपूत समाजासाठी नाही तर सरसकट सगळ्यांसाठी, पण त्याच्यासाठी पुढाकार घेताना फक्त राजपूत लोकच ही रक्तदानासाठी पुढे आली. कुठल्याही देशावर परिस्थिती असो, आता त्यांनी आपल्या सगळ्या आयोगाच्या मान्यवर सांगितल्याप्रमाणे देशावर कुठल्याही प्रकारची आपत्ती येऊ देत, राजपूत हा सगळ्यात अगोदर पुढे उभा असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांची प्रेरणा घेतली ते म्हणजे वीर शिरोमणी महाराणा प्रतापजी सिसोदिया. बाजीराव पेशव्यांनी ज्यांची प्रेरणा घेतली ते छत्रपती आणि महाराणा प्रताप. पण दुर्दैव असं आहे की आज वीर शिरोमणी महाराणा प्रताप रस्ता जो 2.5 किलोमीटरचा आहे तो लोकांना दाखवण्यासाठी परत आज नव्याने आज या सगळ्या गोष्टी करायला घेतात. लोकांच्या मनामध्ये पूर्व भागातले हे जे काही आहेत प्रश्न किंवा पूर्व भागातल्या या काही समस्या आहेत या लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. आता सांगितल्याप्रमाणे टिळक रोड, बाजीराव रोड, छत्रपती शिवाजी महाराज रोड हे नंतर सगळ्यात अगोदर पुण्याची मध्यस्थिती ही होती, कारण की कसब्यातून पर्वतीला जाणारा रोड हा होता. नंतर हे उपरोड झाले आणि पुण्याचा सगळ्यात महत्वाचा रोड म्हणजे रस्ता असल्या कारणाने या रस्त्याला कोणी असू देत पण वीर शिरोमणी महाराणा प्रताप हे नाव जे दिलं, आता बापूंनी सांगितल्याप्रमाणे सगळे राहतात. 18 पगड, 12 बलुतेदार आणि 12 आलुतेदार या सगळ्या बहुजन सहित सगळ्या समाज व्यवस्था इथं राहते. पण आज प्रशासनाच्या माध्यमातून म्हणा, शासनाच्या माध्यमातून म्हणा, इथं कुठं ना कुठे काळाडोळा केला जातो. तर ह्याला जास्तीत जास्त आज लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शासकीय तारखेप्रमाणे आज जी वीर शिरोमणी महाराणा प्रतापांची जयंती आहे त्यासाठी हा उपक्रम राबवलेला आहे. पुणे शहरातील समस्त राजपूत, क्षत्रिय राजपूत, सगळ्या राजपूत बांधवांचे मनापासून आभार आणि सगळ्या राजपूत बांधवांना वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंतीच्या कोटी शुभेच्छा. धन्यवाद. डिजिटल मीडियामध्ये, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. आपण आपले मनोगत
एक 15-20 दिवसापूर्वी मला किशोर बापूंचा फोन आला की असं आम्ही अर्ज केला होता म्हणून क्षेत्रीय कार्यालयाला. त्या अनुषंगाने आम्हाला महाराणा प्रताप रोडवरचे जे बोर्ड जे काही म्हणजे तिथून काढले गेलेत किंवा जे काही इकडे तिकडे जी पडझड झाली आहे त्या बोर्ड संदर्भात त्यांची तक्रार होती. त्यानंतर मी त्यांना लगेच सांगितलं की ते अर्ज तुम्ही आमच्या मुख्य खात्याला जमा करा. त्यानंतर आम्ही लगेच त्याच्यावर कार्यवाही स्वरूपात त्या बोर्डाचे डिझाईन वगैरे सगळ्या गोष्टींकरता इथे सर्वे वगैरे केला. त्यानंतर त्यांना जागा वगैरे दाखवल्या, कुठे बोर्ड होते आधीचे ते सगळं जाणून घेतलं. त्यांनी सगळे बोर्ड वगैरे कुठे होते आधीचे ते सर्व त्यांनी दाखवले. त्यानंतर त्यांचं एकच म्हणणं होतं की आम्हाला जयंतीच्या अगोदर ते बोर्ड बसून पाहिजेत. त्यांना मी माझा शब्द दिला की म्हटलं तुम्हाला जयंतीच्या अगोदर मी बोर्ड बसून देतो. त्यानंतर त्यांनी बोर्ड वगैरे बसवून दिले. त्यानंतर त्यांचं म्हणजे त्यांनी पाठपुरावा वगैरे केला. त्यानंतर जो पत्रव्यवहार होता त्यानंतर आम्ही लगेच आमच्या वतीने एक कारवाई होती ती केली. धन्यवाद.